नमस्कार मंडळी, नमस्कार तुम्हा सगळ्यांचं. मी सिद्धार्थ चांदेकर मनापासून स्वागत करतोय तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मंडळी, कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपली नेहमीची प्रथा, आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या महाअप्सरांचं. ये मेरी बहना को आपने वापस बुलाया. बहना, वेलकम बॅक. थँक यू. पायल, अख्ख्या महाराष्ट्राने डिमांड केली आहे की तुला या मंचावर पुन्हा एकदा बघायचं आहे. सो इथून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. हा हा, तू आता कमबॅक करतेस तर प्रूव्ह कर की का बोलवलंय महाराष्ट्राने तुला परत. नक्कीच. तयार? येस. चला तर मंडळी, पायल मेमणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई, काय वाटतंय?
पायल. हाय ताई. वेलकम. येस. नो डाऊट काही गोष्टी कमी होत्या, त्या कमी असल्यामुळे आपण मागे राहिलो आणि आपण आऊट झालो. पण पुन्हा तू आली आहेस आणि पॉवर पॅक्ड परफॉर्म घेऊन आलेली आहेस. तुला ज्या पद्धतीने इथून जे फिरवलं ना, त्या फिरवताना एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की जेव्हा अशा काहीतरी स्टंट जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपले पाय फोल्ड होतात, पण तू एकदम स्ट्रेट ठेवले होतेस आणि असं वाटतं की एक कुठलं तरी एक असा दांडा घेतला त्या दांड्याला फिरवतात. इतकं इतकं क्लीन अँड नीट होतं. समुद्राचं भरलं गाणं उधाण वार आलं. खूप छान वाटतंय पायल. पुन्हा एकदा आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, त्याचं सोनं करायचं आहे. येस. लव्ह यू. थँक्यू ताई. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच दीपाली ताई. सोनाली, कसा वाटला परफॉर्मन्स? पायल, तू बिहू डान्स फॉर्म जो आहे, आसामचा डान्स फॉर्म आहे, त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे रेड आणि व्हाईट आसामी साडी जी असते, तसाच तू तो गेटअप केला आहेस, तोही सुंदर वाटतोय. स्पेशली आज तू खूप कॉन्फिडेंटली स्टंट्स केले. युजली तू थोडीशी अशी घाबरलेली असतेस की बाबा, पण आज कुठेही तुझ्यात कॉन्शियसनेस दिसत नव्हतं. तू खूप कॉन्फिडेंटली त्या सगळ्या लिफ्ट्स केल्या आणि खूप छान सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. खूप छान फेस्टिव्ह जे बिहूमध्ये किंवा या गाण्यात अपेक्षित आहे ते सगळं तू इथे मस्त मांडलंस. सुपर्ब कमबॅक. इथून पुढे खूप स्ट्रॉंगली परफॉर्म कर आणि डटून राहा. येस. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. थँक्यू. थँक्यू सो मच सोनाली. थँक्यू सो मच पायल. थँक्यू. मंडळी, गोंधळ महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेचा एक महत्वाचा कला प्रकार. आजही महाराष्ट्राच्या विविध भागात संबळ, ढोलकी, टाळ, तुणतुण्याच्या साथीनं मंगलसमयी देवीचा जागर म्हणजेच गोंधळ सादर केला जातो. महाराष्ट्रातली महत्वाची 3.5 शक्तिपीठांपैकी पहिलं म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. आणि असाच अंबाबाईचा गोंधळ सादर करायला येत आहे आपली पुढची अप्सरा, विदर्भाची एक्सप्रेस मानसी शर्मा.
मानसी क मा ल क ड क नाचलीये, जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. थँक्यू सो मच. आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपालीताई काय वाटतंय? मानसी, टॉप टू बॉटम तुझे एक्सप्रेशन, तुझे हाताची स्टाईल म्हणा किंवा तुझा काटवील करून तिथपर्यंत ज्या प्रकारे तुम्ही दाखवलेला आहे राऊंड मारून, तू ज्या पद्धतीने तो स्टँड घेतलास, तो स्टँड इतकं अप्रतिम होतं की तुझ्याकडनं नजर नव्हती हटत. त्यामुळे माझ्या मनापासून, माझ्या हृदयापासून हा परफॉर्मन्स फटाका परफॉर्मन्स बेटा तो बनता है बॉस. क्या बात है. स्वप्नील, मी तुझा पहिला परफॉर्मन्स पाहिला, हा तुझा दुसरा परफॉर्मन्स आहे मंचावरचा, बरोबर. मी तुझा पहिला परफॉर्मन्स पण पाहिला, तोही आउटस्टँडिंग होता. आणि मला असं वाटतं की जेव्हा डेब्यू इतका चांगला असतो ना, मला आठवतं सचिननी 1989 साली डेब्यू केलं होतं पाकिस्तानच्या अगेन्स्ट, सचिन तेंडुलकरांनी. आणि 16 वर्षाचे होते ते. आणि त्यांनी तो डेब्यू केला होता, ते सगळे असं म्हणत होते की अरे हा बाहेरनं आला आहे, एक सेट टीम आहे, कसं होणार, काय होणार. आणि तो 16 वर्षाचा मुलगा अजरामर झाला. त्यामुळे तुमचा डेब्यू कसा आहे ह्याला फार महत्त्व आहे. आणि तो फार महत्त्वाचा टप्पा आहे तुमचं करिअर कसं घडतं त्या प्रवासाच्या दृष्टिकोनात. आणि मला असं वाटतं की तुझा डेब्यू जर इतका दमदार झाला असेल तर नाचाच्या क्षेत्रात एक अजून सचिन तेंडुलकर आम्हाला बघायला मिळतोय का काय, क्या बात. असं जर मला वाटलं तर प्रेक्षक म्हणून मला काही ते वावगं वाटत नाही. मला असं वाटतं की या परफॉर्मन्समध्ये तू निश्चितपणे सेंचुरी मारलेली आहेस. आणि त्यासाठी माझ्यातर्फे तुला एक बॅट तो बनता ना बॉस. सो लेट मी कम देअर. सोनाली, मानसी, तू कमाल परफॉर्म केलंयस. आणि मला तुझा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की ओके, तू मला पहिल्याच ऍक्ट नंतर टॉप 5 मध्ये दिसतेस. ओ माय गॉड, थँक्यू सो मच मॅम. खूप वाव मुमेंट्स होते, खूप वाव फॅक्टर्स होत्या. या सगळ्यासाठी, तुझ्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी आणि आजच्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला तिघींना असं वाटतंय चांदण्यांचा पाऊस तर बनता है ना. अरे हा. तर सर, विथ युअर परमिशन, सर. सांगायचंय, मानसी शर्मा ही पहिली खेळाडू आहे जिनं पावसात सुद्धा बॅटिंग करून सेंचुरी मारलेली आहे. आणि तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मंडळी, आपल्या तमाशा परंपरेनं अनेक दिग्गज शाहीर महाराष्ट्राला बहाल केले. त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे शाहीर होनाजी बाळा. त्यांच्या आयुष्यावर बेतलेला व्ही शांताराम दिग्दर्शित सिनेमा म्हणजे अमर भूपाळी. आपल्या यापुढची अप्सरा याच सिनेमातली एक लोकप्रिय गवळण आपल्यासमोर सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया पुण्याची ऑलराऊंडर ऐश्वर्या सीमा काळे. मुकुंद पुनिहा वाहिला सांगा मुकुंद पुनिहा पाहिला, सांगा मुकुंद पुनिहा पाहिला, सांगा मुकुंद पुनिहा पाहिला, सांगा मुकुंद पुनिहा पाहिला, सांगा मुकुंद पुनिहा पाहिला.
बोलावून सुता प्रतिनंदच्या म्हणे होनाची देहा वारला सांगा मुकुंद तुला पारला सांगा मुकुंद तुला पारला आणि केवळ अप्रतिम मल्टी टॅलेंटेड ऐश्वर्या काळे तर आपल्या महाअप्सरांना आणि आपल्या पाहुण्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नील. ऐश्वर्या, तू मला ना माझ्या भूतकाळात घेऊन गेलीस. येस. मी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती आणि मी ते सगळं खारकन माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या गोपिका, ती सगळी रासलीला, तो शृंगार, ते प्रेम. मला असं वाटतं की आधी अनंत काळापासून आजपर्यंत याच्यापेक्षा मोठी लव्ह स्टोरी होणे नाही. येस, नक्कीच. मला असं वाटलं की मी कुठल्या तरी यमुनेच्या तीरी आहे आणि हे ॲक्च्युली माझ्यासमोर हा शृंगार घडतोय. तू 3 मिनिटासाठी आम्हाला टेलिपोर्ट केलंस त्या जगामध्ये. सो मला असं वाटतं की तू हे जर मला अनुभव देऊ शकत असलीस आणि तू जर मला राधाकृष्णाच्या प्रेमाची आठवण करून देऊ शकत असलीस तर माझ्यासाठी ही बॅटिंग सेंचुरी वाली बॅटिंग आहे बॉस. सर, माझी एक रिक्वेस्ट होती. ह्या कृष्णाला अशी इच्छा आहे आणि या राधेला अशी इच्छा आहे की माझ्याबरोबर एक छोटासा डान्स परफॉर्मन्स होऊ शकतो का? मी तुझ्या इतकं चांगलं नाचू शकतो का? पण सुंदर मुलीने म्हटलेलं कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचं नसतं. वा वा. सांगा मुकुंद तुला पारला 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 सांगा मुकुंद तुला पारला. वा वा वा. भगवान श्रीकृष्णाची कृपा तुझ्यावर अशीच सदैव राहा. क्या बात. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच स्वप्नील. थँक्यू सिद्धा. थँक्यू. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूया दीपाली ताईला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ऐश्वर्या, तू डिझर्व करते यार. टॉप 3 मध्ये तू डिझर्व करते. थँक्यू. तुझ्यातल्या कानाला, तुझ्यातल्या राधेला माझ्याकडनं माने नाही. हा परफॉर्मन्स माझ्यासाठी फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स, बेटा तो बनता है बॉस. सुरेखा ताई. आता असं वाटायला लागलंय की तूच ह्या कार्यक्रमाची हिरोईन आहेस. वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सोनाली. ऑनेस्टली मी ह्या पद्धतीचा परफॉर्मन्स पाहिला आणि माझ्यासाठी अशा पद्धतीचं ड्युअल पर्सनॅलिटी ॲक्ट शर्वरी जेमिनिसला मी करताना पाहिलं आहे आणि तिच्यानंतर कोणीच तसं करू शकत नाही असं मला वाटतं. कारण ती अप्रतिम या दोन्ही भूमिका साकारते. त्यात ती क्लासिकल डान्सर आहे. बट आय वॉन्ट शर्वरी ताई टू वॉच युअर परफॉर्मन्स अँड आय एम सो कॉन्फिडंट की ते बघितल्यानंतर ती सुद्धा म्हणणार आहे की यार हे काहीतरी वेगळंच केलं हिने.
मला खूप बोलायचे पण मी ते सगळं बोलणार नाहीये कारण मी तिकडे येऊन तुला मानाची नस देणार आहे. क्या बात है. थँक्यू थँक्यू क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ऐश्वर्यासाठी. थँक्यू. मंडळी, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये तमाशा हा खूप महत्वाचा लोककला प्रकार आहे. तमाशाच्या सुरुवातीला गण आणि मुजऱ्यातून विद्या आणि कलेची देवता गणपती आणि सरस्वतीला वंदन केलं जातं. त्यानंतर कृष्णासाठी सादर होते गवळण. अशीच सुंदर गवळण घेऊन येत आहे आपली पुढची अप्सरा, म्हणजेच सातारची गुलछडी माधुरी पवार. माधुरी, परत एकदा मला असं वाटतंय की अद्वितीय परफॉर्मन्स तू दिलेला आहेस. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता ॲज युजल. खूप सुंदर दिसतेस तू. त्या घागरीबरोबर जे काही केलंस स्पेशली एंडला ते फारच मी पहिल्यांदा बघितलं. फारच अवघड होतं आणि आय वुड जस्ट से की अशीच आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस देत राहा आणि आम्हाला खूप 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 भारी वाटतं की माधुरी आपल्या शोची स्टार आहे. क्या बात. Thank थँक्यू सो you. मच सोनाली. दीपाली ताई. माधुरी, इतकं सुंदर केलेलं आहेस. त्यात तुझे एक्सप्रेशन होते. शोधतेस, वाट पाहतेस, मध्ये एक तुझ्या डोळ्यातून एक एक इथे उभी राहिलीस आणि एक थोडंसं रडविली झालीस आणि लगेच कट टू टर्न ये एक स्माइल देत नाचलीस. खूप सुंदर माधुरी. मी नेहमीच म्हणते की तुला बघण्यामध्ये जो आनंद आहे ना, आम्ही उलट थँक्स म्हणतो की आम्हाला माधुरीचा परफॉर्मन्स बघायला मिळतो. क्या बात. थँक्यू सो मच माधुरी. लव्ह यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू तुझ्यासाठी. सगळं काही तुलाच. लव्ह यू. थँक्यू. क्या बात. थँक्यू सो मच दीपाली ताई. माधुरी,
मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती? हे बघ, इथे या मंचावरती तुला माहितीच आहे आम्ही बरेच गिफ्ट्स देत असतो, बरेच सरप्राइजेस आम्ही देत असतो. आता हे सगळं तुझ्यासाठी इकडे होणार आहे. फार काही नाहीये, तिचे हसबंड इकडे आले. ओहो, हाक मार. अहो जरा ओळख करून दे. हा, लाजत लाजत. ए नाव घेणार माधुरी, नाव घेणार चांदीच्या ताटात वगैरे नाव? ते सगळं. हा, उखाणा. नाव उखाणं व्हायला पाहिजे ना, असं कसं? भातात भात बासमती भात. ओ हो 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 भातात हो. भात, बासमती भात जेव्हा ओंकारच्या पाठीत घालीन लात तेव्हाच येईन घरात. काय ग? दहशती आहे. Very wrong यार. तर का बोलणार Women's अशी? power. नाही नाही, अशी नको पावर. थोडं प्रेमाने आलं ना तुझ्यासाठी. बर दुसरं चला, एक डाव भूताचा. काय? एक डाव भूताचा. हा, भाजीत भाजी मेथीची, माधुरी ओंकारच्या प्रीतीची. प्रत्येक 10 सेकंदाने तुझे डोळे भरून येतात. तर तू आम्हाला प्लीज सांगू शकशील का काय झालं, आणि आता तुला का वाटलं की आज इकडे यावं आणि हे करावं? पहिली गोष्ट म्हणजे माधुरी माझी बायको ही पहिली नसून मी एक तिचा फॅन हा पहिला आहे. वा वा वा, क्या बात आहे यार, किती भारी, किती भारी. जेव्हापासनं ती किमान 12 वर्षाची असेल तेव्हापासून मी तिचे डान्स बघतो अरे बाप, स्टेजवर इकडे. आणि 4-5 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं बरोबर. त्या गोष्टीतनं की ती खूप कष्टाळू, आई वडील त्यांचे पहिले की एक मजुरी करायची दोघं पण.
म्हणजे कुठली नाही, स्वतःच्या ह्याने MBA पूर्ण करायची. तर एक असा इश्यू होता, समजा आपण 1,00,000 रुपये जर फी आहे वार्षिक MBAची, तर एका वर्षात ही किती गोळा करू शकते? एखाद्या शोला इव्हेंटला गेले तर 1,000 रुपये मिळायचे. तर असा इश्यू होता एक वेळ की 40,000 भरल्याशिवाय तिला परीक्षेला बसून देत नव्हते. तर यांनी सलग 19 ते 20 दिवस सलग आहे ना, तिने सलग शो केलेत रात्रीचे आणि दिवसा अभ्यास करायची. तिथं जॉब करायची 4 तास कोल्हापूरमध्ये. डान्स शिकवायचा एक जॉब होता, तेच जॉब करायची. संध्याकाळी परत शो करायची, परत अभ्यास करायची. आणि कसं असतं, एक थोडंसं बारीक गोष्ट आहेत की एखादा पैशाची वणवण असणं माणसाला किती पुढे नेऊ शकते. तर पैसे गोळा करायचे. समजा आपण आता मी आहे इथं एक शोला इव्हेंटला गेलेत हे समजा, तर तिकडून ती स्पर्धा झाली की पंढरपूरच्या स्टँडवर यायचे. तर पैसे वाजवायच्या नादात ही 4-4, 5-5 दिवस सोलापूरच्या पंढरपूरच्या स्टँडवर झोपलेले आहेत अक्षरशः त्या गोष्टीसाठी. एक गोष्ट अशी असते की एक महालात राहतो, आज हिचं घर जाऊन आपण बघितलं, दगड मातीचं घर आणि पत्रा लावलेलं घर आहे ना, पावसाला जो सुगंध येतो ना, त्यांच्या घरात गेल्यावर माझ्या घरात येत नाही मला. या बस. ओंकार, तुझं मोठं कौतुक. कारण हे सगळ्या मुली आहे ना, प्रत्येकाच्या मुलीमध्ये हे असतं की तिला काहीतरी करायचं असतं, पण नवऱ्याकडनं मिळणं, हे डिसिजन घेणं, ह्या डिसिजनला हॅट्स ऑफ यार. सो मच मॅडम. माधुरीची मेहनत तर आहेच, पण ओंकार, तुमच्या दोघांचं प्रेम आमच्या पूर्ण अप्सराच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला मानाचा मुजरा. या बरं. ओंकार, एवढं लक्षात ठेव, माधुरी जेव्हा आयुष्यात काहीतरी करेल ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. आज इथं जिओ वाहिनीचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला. एक मातीतले कलाकार, जे सोनलताईंनी मागच्या वेळीच म्हणलं, एक मातीतल्या कलाकाराला जे संधी मिळाली पाहिजे, ही जिओ युवा वाहिनीनी इथं आणून दिली. आणि एक वेगळं एक प्लॅटफॉर्म तिला दिलं की कुणाच्या रंगावर जाऊ नका, कुणाच्या रंगात ताकद नाहीये, त्याच्या अंगात ताकद पाहिजे, तेव्हा तो माणूस पुढे जातो. माधुरी आणि उरला प्रश्न सावळा असण्याचा, तर काळजी करू नको बेटा, पांडुरंग सावळा आहे, कृष्ण सावळा आहे. त्यामुळे रंगावरनं देव ठरत नाही आणि रंगावरनं कलाही ठरत नाही, कारण कलाही आपला देवच आहे. माधुरी, काय बोलायचंय? नाही मैत्रिणी, म्हटलं एक सोप्पं सांगू, नको बोलूस, त्याला एक कडकडून मिठी मार. थँक्यू सो मच ओंकार. यू आर द मॅन, यू आर द मॅन. माधुरी, पुढच्या परफॉर्मन्स साठी ऑल द व्हेरी Thank बेस्ट. you. जोरदार टाळ्या होऊ Thank द्या you. माधुरीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सगळ्या मंडळींना आणि आपल्या महाअप्सरांना हे सांगायचं आहे की आजचे आपल्या अप्सरांचे सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. अरे, असं कसं? ऋतुजा कुठे? गौडूर. त्याचं एक खूप मोठं कारण आहे. ते कारण असं आहे की ऋतुजा आज इथे परफॉर्म नाही करू शकणार आहे. का? ते ती का नाही करू शकणार आहे, काय प्रॉब्लेम आहे हे सांगायला मी तिलाच इथे बोलवतो. Please. मंडळी, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया ऋतुजा गौडूरचं. ऋतुजा, ॲक्च्युली मला अगोदर लिगामेंट टेअर होतं मायनर
एकदम मायनर. पण मग इथे यायच्या अगोदर मी डिसाईड केलं होतं की मी फिजिओने खूप लवकर रिकवर करेल. पण बिकॉज ऑफ प्रॅक्टिस आणि म्हणजे मला भान नाही राहिलं की मी त्याला थोडंसं सेफली प्ले केलं पाहिजे, मी त्याला आराम दिला पाहिजे. तर मी खूप प्रेशराईज देत गेले. ते स्वेलिंग येतं, परत जातंय. बट बिकॉज ऑफ मला ते करायचं होतं की नाही, मला चान्स भेटला आणि मला प्रूव्ह करायचं आहे. तर त्या ओघामध्ये मी इतकं प्रेशराईज केलं की आता माझा पूर्ण जो आपली गुडघ्याच्या खालची जी गादी असते दोघांना जॉईन करणारी, ते माझं लिगामेंट पूर्ण टेअर झालं. त्यामुळे डॉक्टर असं म्हणतायत की मी अजून पुढचे तर काही दिवस और महिने मी परफॉर्म नाही करू शकणार. तुझ्या मी ना ऍक्च्युली वाट पाहत होते की ऋतुजाचा परफॉर्मन्स असेल, आज काय करेल पुन्हा. आणि मी खूप एक्सायटेड होते कारण मी पहिल्यांदा कोळी करणार होते आणि जे मला करायचं होतं आणि मी खूप ट्राय करत होते, म्हणून मी लास्ट मोमेंट नाही मला करायचंय म्हणून मी मेंटली स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा मी प्रॅक्टिस केली आणि जो माझा पाय गुडघ्यातून असा फिरून परत जागेवर आणि जो आवाज माझ्या कानात घुमतोय, आणि मी सगळ्यांना सांगेल की जे मी केलंय ते नका करू, कारण हा स्टेज खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी. अगं ऋतुजा, पण त्याहून इम्पॉर्टंट तुमचं शरीर आहे. हेल्थ आहे, सो त्याला प्रेशराईज करू नका, बॉडीची केअर घ्या. हे बघ, तुला तुला आज कोळी पहिल्यांदा करायचं होतं ना, पण शेवटचं करायचं होतं का? नाही ना? आयुष्यात नाचायचं आहे ना आपल्याला, आयुष्यभर नाचायचं आहे ना, खूप पुढे जायचं आहे ना. ठीक आहे, इट्स ओके. खूप शिकलीस, खूप पुढे आलीस. पण एक गोष्ट मला इथे सांगायची आहे सिद्धार्थ, अनफॉर्च्युनेटली आपल्या मंचाचा रूल आहे, नो परफॉर्मन्स इज इक्वल टू एलिमिनेशन. सो ऋतुजा, तुझ्यासाठी मला असं म्हणावंसं वाटतं की हे एलिमिनेशन नसणार आहे. तू घरी जा, बरी हो, रिकव्हरी ब्रेक घे आणि नव्याने उतर. ओके, ऑल द बेस्ट. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऋतुजा जी हा मंच आज सोडून गेली आहे, ती एका आठवड्यात परफॉर्मर ऑफ द वीक होती. इतकी सुंदर परफॉर्मर ती होती. पण कसं आहे, प्रत्येक आठवड्याला आपल्याला नवीन परफॉर्मर शोधायचा असतो जो त्या आठवड्यात खरी बाजी मारून जातो. आणि आता आपल्याला कळणार आहे की या आठवड्यात खरी बाजी कोणी मारली आहे. या आठवड्यातली परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे हे जाणून घेऊयात आपण आपल्या महाअप्सरांकडनं. कोण आहे आपली परफॉर्मर ऑफ द वीक? या आठवड्याला परफॉर्मर ऑफ द वीक एक नाही 2 मुली आहेत, बर किंवा 2 जण आहेत, बर जिने राधा आणि कृष्ण अशी ड्युअल भूमिका साकारली, अशीच ऐश्वर्या काळे. क्या बात है. मंडळी, ऐश्वर्या आहे या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक, जिला मिळतंय व्हॅसलीन कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच दीपाली ताई. आणि ऐश्वर्या, कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ऐश्वर्यासाठी. मंडळी, दर आठवड्यासारखंच आज सुद्धा आत्ता ती वेळ आली आहे जी वेळ येऊ नये असं आपल्याला सारखं वाटत असतं, आणि ती म्हणजे एलिमिनेशनची. माझ्या हातात हे एन्व्हलप आहे, ज्या एन्व्हलपमध्ये 2 नावं आहेत जे बॉटम मध्ये असणार आहेत, आणि त्या दोघांपैकी
कोण हा मंच सोडून जात आहे हे आता आपल्याला कळेल. ज्या 2 अप्सरा बॉटम 2 मध्ये आहेत त्यांची नावं आहेत श्रुती कदम. म्हणजे जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि दुसरं नाव आहे ऋतुजा राणे. मंडळी आता वेळ झाली आहे एलिमिनेशन. जी अप्सरा हा मंच सोडून जाईल तिचं नाव आहे श्रुती कदम. श्रुती, मला अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की तू फारच एक अमेझिंग परफॉर्मर आहेस आणि मी तुला मिस करू, तुझा परफॉर्मन्स मिस करू आणि हे तुझ्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं श्रुतीसाठी एक स्टँडिंग ओवेशन झालंच पाहिजे. थँक्यू सो मच श्रुती, यू आर ब्युटिफुल. मंडळी, नेहमीसारखंच आज सुद्धा 2 अप्सरा आपल्याला सोडून गेल्या या मंचावरून. पण कार्यक्रम कुठेही थांबत नाही, हा मंच कुठेही थांबणार नाही. आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत तुमच्यासाठी, तुमच्याकडे पुढच्या आठवड्यात. त्यामुळे अजिबात पाहायला विसरू नका. वॅसलिन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक्स स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.